नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडीस सुरुवात करूयात. इंडिगोमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पगारात मोठी कपात करण्यात आली आहे. वैमानिकांनाही माफ करा, आपण सुरुवात करतोय पुण्याच्या बातमीने. पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 3044 नवे रुग्ण आढळलेत. पुणे शहरात 1820, पिंपरी चिंचवडमध्ये 981 तर पुणे ग्रामीणमध्ये 168 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात काल 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात आता एकूण मृतांची संख्या 1737 वर गेली आहे. आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, काय माहिती आहे? हो विशाल, रुग्णसंख्या वाढीचा जो रेट आहे साधारण 2-3 हजाराचा, म्हणजे कधी तो दिवसभरात 2,500 होतो, कधी 3,000 होतो. कालचा जर हिशोब लावला तर काल तो 3,000च्या पुढे गेलाय पुन्हा एकदा. आणि एकट्या पुण्यातली संख्या ती 1820 आहे. तर पिंपरी चिंचवडही पुन्हा वाढलेला आहे. तिथं 981 म्हणजे हजाराला गाठे. ग्रामीण भागातही एक 200ची सरासरी असते, ती 168 आहे. आणि मृत्यूचा दर काल थोडे कमी झाले, नाही तर एरवी रोज 50, 55, 60 होतात. काल ते 38 आहेत. याचं कारण असं आहे हे रुग्णसंख्या वाढीचं, पुण्यात आता फक्त पुण्यातले रुग्ण येत नाहीत. आजूबाजूचे जे जिल्हे आहेत तिथले सिरियस झालेले पेशंट पुण्यात दाखल होत आहेत. कारण तुला माहिती उपचारासाठी सगळे रुग्ण पुण्यात येतात. मग त्यांचे मृत्यू काय होतात तर ती संख्या वाढताना दिसते आपल्याला. त्याच्यामुळे ही सगळ्या रुग्णसंख्या वाढल्यामुळं पुणे महापालिकेचं काम आणखीन वाढणार आहे. म्हणूनच काल महापौरांनी राज्य सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी केली. त्यांचं म्हणणं आहे की आता आमच्याकडे पैसे नाहीत, राज्य सरकारने आम्हाला तातडीची मदत करावी. म्हणून काल अजित पवारांनी जी आढावा बैठक घेतली त्यामध्ये 3 जम्बो हॉस्पिटल्स पुण्यात तातडीनं उभारायचं ठरलेलं आहे. त्याला तब्बल 300 कोटींचा खर्च लागणार आहे. तर त्यातला 50% खर्च हे राज्य सरकार करेल. बाकीचं महापालिका आणि PMRDA आणि पिंपरी चिंचवड असं ते ठरलेलं आहे. ते 15 दिवसाच्या आत करायचंय. पहिलं हॉस्पिटल असणार आहे ते बालेवाडीला, जी निम्मी ऑलरेडी व्यवस्था आहे. बाकीचे 2 हॉस्पिटलचं ठिकाण आणि अजून त्या बाकीच्या गोष्टी ठरायच्यात. पण एकूण जर अंदाज काढला पुण्यातला तुला सांगतो तर ऑगस्ट 20 पर्यंत साधारण 1 लाख पेशंट असतील असं प्रोजेक्शन आहे. स्वतः पालिकेनेच हे प्रोजेक्शन केलेले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनीच ही आकडेवारी काल आपल्याला दिली. आणि जुलै अखेर म्हणजे 31 जुलै अखेर साधारण पुण्यात 61,000 पेशंट असतील. त्यातले ऍक्टिव्ह असतील 27,000 आणि ऑगस्ट 20 अखेर ऍक्टिव्ह पेशंट असतील साधारण 48,000 सॉरी. म्हणजे विचार करतो पुण्यातलं हे प्रोजेक्शन एकदम हाय लेवलला असेल. म्हणजे ऑगस्ट महिन्यात याचं पीक असेल एकदम. त्यानंतर कदाचित ही आकडेवारी पुण्यातला आलेख जो आहे कोरोनाचा तो कमी होऊ शकतो. या हिशोबाने पालिकेला आता ही सगळी तयारी करायची. म्हणून 3 जम्बो हॉस्पिटल्स उभारण्याचं काम तातडीने हाती घ्यावं लागणार आहे पालिकेला. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. पुण्यातली वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या जर लक्षात घेतली, जसं चंद्रकांतने आपल्याला सांगितलं, तर केवळ पुण्यातलेच नाहीत तर पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातले आणि इतर जिल्ह्यातली मंडळी सुद्धा आता उपचारासाठी पुण्यामध्ये दाखल होत आहेत. म्हणून पुण्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो प्रत्येक दिवसाला आपल्याला वाढताना दिसतोय. यानंतर मुंबईतली